सेवेकरता निवडलेला अभंग नामदेवरायांच्या गाथ्यातील पहिल्या क्रमांकाचा संत प्रकरणातील असा अभंग आहे. अभंगाच्या दयानं या ठिकाणी नामदेवराय ब्रह्माची व्याप्ती सांगतात. ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न नामदेवरायाने केलेला आहे. त्यांचा सांगण्याचा मतितार्थ वेगळा असेल. कदाचित माझा अल्पशा ज्ञानानं अल्पशा मतीनं मी तुम्हाला या छोट्याशा वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन. का बालक बोबडा बोले का विचुका पावले ते चोज करून माऊली रिजे जेवी या न्यायानं आजची आपण सेवा या ठिकाणी 1 तासाभराची सेवा करायची आहे. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद आहे. कारण महाप्रसाद परंतु त्याच्या अगोदर नामस्मरण असावं, भगवंताचं नामचिंतन या न्यायानं हा नामयज्ञ असो. या अभंगाच्या माध्यमातून पाहिलं तर प्रथम चरण आहे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. संतांची व्याप्ती ब्रह्माच्या न्यायानं ब्रह्माची संज्ञा लावून या ठिकाणी नामदेवराय सांगतात की बाबा संत अवतीर्ण झालेत, परंतु त्यांच्या पाठीमागं ब्रह्ममूर्ती हे लावलं. कारण का वास्तविक पाहिलं तर जे काही सगळं आहे हे ब्रह्माच्या न्यायानं आहे. जी पृथ्वी निर्माण झाली ती एकल्या ब्रह्मानंच तयार केली, परंतु आपला छोटासा अंश त्यामध्ये घालून सगळे पदार्थ तयार केले ते ब्रह्मानंच केले महाराज. परंतु इथं सांगताना सांगतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, म्हणजे ब्रह्माच्या न्यायानं ब्रह्म ज्या ज्ञायानं आहे त्या ज्ञायानं संत अवतीर्ण झालेत. सगळीकडे भरून उरलेला तो ओतप्रोत ब्रह्म आहे महाराज. ब्रह्मज्ञान ते ब्रह्म ज्यावेळी ईश्वर रूपानं पृथ्वी तलावर आलं त्यावेळी त्याचं वेगळं कार्य आहे, परंतु ब्रह्माचं कार्य हे वेगळंच आहे. ब्रह्म हे एकच आहे, परंतु त्याच ब्रह्माची अवस्था सगळीकडे भरल्यामुळे तो ओतप्रोत ब्रह्म सर्वगत सदा सम म्हणतात. ते अणु न विषम, ते ब्रह्म अणुशिवाय नाही सगळीकडे ते भरलेलं आहे असं ते ब्रह्म सगळीकडे आहे. ते ब्रह्म कुठं नाही असं नाही. आपला एक अभंग आहे देश काल वस्तू या न्यायानं तो आत्मा सगळीकडे भरून उरलेला आहे असा तो आत्मा नाम ते ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या न्यायानं ते सगळं ब्रह्म कुठं आहे हो, कुठं नाही असं नाही. ते ब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे. मग तेच ब्रह्म ज्यावेळी अवताराला आलं ते ईश्वर रूपानं आलं महाराज. ज्यावेळी ते भगवंत म्हणजे त्याच्या अवतार भरपूर सांगितले. भगवंताचे अवतार किती सांगितलेत? अनंत अवतार सांगितलेत. एक नाही अवतार, किती अनंत अवतार घेशी भक्ताकारणे किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी असणारा, तो विठेवर असणारे ते सुद्धा काय झाले हो, ते कोण आहे? ब्रह्मच आहे महाराज. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता का ते परब्रह्म विठेवरी साजिरे म्हणतात महाराज. कुठे आहे ते? विठेवर उभा असणारं ते परब्रह्मच आहे महाराज. उघडे परब्रह्म पंढरपुरासी आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी. असं ते एक परब्रह्म म्हणजे ते आता सध्या आहे तो अवतार. आत्ताचा तो अवतार म्हणजे तो विठ्ठल नाम पांडुरंग या न्यायानं ते असणारं ते परब्रह्म. तेच परब्रह्म ज्यावेळी सगळीकडे भरलेला आहे, त्या देशाचा त्याला अभाव नाही, कालाचा अभाव नाही आणि वस्तूचा अभाव नाही असं ते परब्रह्म आहे. कारण का त्याला देश म्हणजे आता हे कूर आहे, ह्या कुरामध्ये आता आम्ही इथं कुरात आलोय. कुठून आलोय आपण? सरोड्याहून आलोय, कोण चंद्राहून आलोय, कोण पनगुतीवरून आलंय. म्हणजे इथं आलं, इथं मी आलोय म्हटल्यानंतर आमच्या घरातली तिथं आहे म्हणतील का? आता ते काय म्हणणार? महाराज कुठं आहेत? कुरात आहेत. मग त्या ठिकाणी देशाचा अभाव आला म्हणजे तिथं आता मी नाही, मी आता कुठं आहे? इथं आहे. तसं ब्रह्म तिथंही आहे इथं आहे, त्याला तिथं ते सगळीकडे भरलेलं आहे. त्यामुळं त्याला देशाचा अभाव नाही, कालाचा अभाव म्हणजे काल ते आत्ताही आहे, मागही होतं आणि पुढेही असणार आहे असं ते ब्रह्म म्हणजे कालाचा अभाव नाही. त्यानंतर वस्तूचा अभाव. वस्तू म्हणजे काय? आता ही एक मृदंग ही एक वस्तू वेगळी आहे. त्यानंतर वेगवेगळ्या वस्तूच्या ज्ञानानं पाहिलं तर वेगवेगळं,
परंतु ते ब्रह्म वस्तूमध्ये सुद्धा त्याला वस्तूचा सुद्धा अभाव नाही. सगळ्याच्यात भरून उरलेलं असल्यामुळं त्याला देश कालाचा आणि वस्तूचा अभाव नाही महाराज. ते सगळीकडे ते अभेद रूपान आहे. त्याला भेद नाही आहे. त्याला भेद आहे का? त्याला भेद नाही. त्याला स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद ही भेद नाही. स्वगत म्हणजे काय? स्वगत मध्ये अंतर्गत भेद. स्वगत म्हणजे आता एखादं झाड घ्या, त्या झाडाला अंतर्गत भेद आहेत का नाही? भेद म्हणजे काय? झाडाला आपण झाड म्हणतो, परंतु त्याला जर का ढापी सुटली तर त्याला काय म्हणतो? फांदी. त्याला पानं लागली तर त्याला काय म्हणतो? पानं. त्याला खाली जे जमिनीत जाते त्याला आपण मुळं म्हणतो. हे त्याला भेद आले. त्या झाडाला त्याला झाड म्हणतो का आपण? सगळ्या झाडाला ते झाड म्हणतो का? त्याला वेगवेगळे अवयव झालेत का? आता आपण इथं उभा आहे, इथं उभा असल्यानं ह्याला काय म्हणतोय आपण? हात म्हणतोय, ह्याला पाय म्हणतोय. तसं ह्याला त्या ब्रह्माला भेद नाही. ते एकमेव ब्रह्मच या न्यायानं आहे. त्याला स्वगत भेद म्हटलं गेलं. स्वगत भेद नाही आहे. त्यानंतर सजातीय भेद म्हणजे त्याच्यासारखं, त्याच्या जातीसारखं दुसऱ्या जात. म्हणजे एक झाड आहे आणि दुसरं जरी झाड असलं तरी ते झाड म्हणजे ते झाड असं म्हणतोय का आपण? ते झाड वेगळं, हे झाड वेगळं. किंवा हे झाड आणि दगड यातला भेद. बरोबर आहे ना? काय चुकलं तर सांगा. बरोबर. झाड वेगळं, दगड वेगळा, म्हणजे त्या वस्तूतला भेद वेगवेगळा आहे. म्हणजे सजातीय भेद. त्याच्या जातीसारखं दुसरं ब्रह्म नाही. ते एकमेव एकच ब्रह्म. त्याची दुसरी जात नाही. स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. विजातीय भेद मध्ये झाड आणि दगड, आणि सजातीय भेद म्हणजे दोन झाडे, भिन्न जातीची दोन झाडे, त्याला विजातीय भेद म्हटले. आणि सजातीय भेद म्हणजे त्याच्याच सारखं दुसरं झाड असलं तर त्या ब्रह्मासारखं दुसरं ब्रह्म नाही, आणि त्या ब्रह्मासारखी दुसरी वस्तू नाही ही असे. त्यामुळं त्याला भेद नाही. नाही, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही. रंग एक अभंग आहे महाराज. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. बघा या ठिकाणी काय आहे? त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया म्हणजे त्याची सावली सुद्धा नाही, असं ते ब्रह्म आहे. मग ते ब्रह्म दिसेल का? आपल्याला दिसत नाही महाराज. न दिसणार असं ब्रह्म ज्यावेळी ते आकाराला आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. तेच ब्रह्म ज्यावेळी नावा रूपाला आलं त्यावेळी काय झालं होते? सोपं झालं. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. बाबा त्या भक्ताने त्याला रूपाला आणला. कशासाठी आणला? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी. हे भगवंताचं कार्य आहे. त्याला रूपाला यावं लागलं. कशासाठी? भक्तासाठी. त्याला रूपाला आणला गेला. गुन्हा आला विठेवरी पितांबरधारी, सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई, मन पायी राहोये. ते गुणाला आलं. तेच परब्रह्म गुणाला आलं त्यावेळी ते आपल्याला त्याचं गुण दिसलं महाराज. म्हणजे गुण म्हणजे काय? त्याचं आकाराला आलं. आकाराला आल्यामुळे त्याचा आकार आपल्याला कळून आला, म्हणून आपण त्याच्या ठिकाणी त्या भगवंताच्या दर्शनाला जातोय महाराज. तेच परब्रह्म ज्यावेळी गुणाला आलं त्यावेळी आपल्याला ते कळालं. हे कळवून द्यायचं काम संतांनी केलं महाराज. मग त्याच न्यायानं ज्यावेळी ते ब्रह्म भक्ताने आणलं त्यावेळी त्याचं कार्य वेगळं होतं महाराज. काय? भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारे, हे त्याचं कार्य होतं. परंतु ज्यावेळी भक्त आणि दुर्जन याची मधली जी जात होती त्याचा उद्धार कुणीतरी करायला पाहिजे, त्यावेळी त्याच ब्रह्मानं जो अवतार घेतला तो कुणाच्या न्यायाने घेतला? बाबा याचा उद्धार करायला पाहिजे, त्याचा उद्धार करायला पाहिजे ना, तर त्याच्याच जातीचं जाऊन त्याच्या जवळच जाऊन त्याला सुधारण्याचं काम करायला पाहिजे. तद्वत न्यायानं संतांच्या न्यायानं त्यानं त्या ठिकाणी अवतार घेतला महाराज. म्हणून ब्रह्ममूर्ती संत. बाबा ते ब्रह्म त्या
संतांच्या न्यायानं पृथ्वीतलावर अवतीर्ण झालं. अवतीर्ण म्हणजे काय हो? अवताराला आलं, वरून खाली आलं. ते ब्रह्म वरून खाली आलं आणि त्याने बाबा हे जन कुठंतरी बुडायला लागले, त्याला कुठंतरी बाहेर काढायला पाहिजे, म्हणून ते त्या न्यायानं अवताराला आलं. म्हणून ब्रह्ममूर्ती संत या न्यायानं म्हणजे आपल्यासारखंच दिसायला, आपल्यासारखंच आपल्यातच राहायचं आणि आपल्याला सुधारण्याचं काम करायचं. हे काम त्या ब्रह्मानं स्वीकार केला महाराज. कारण का, ज्यावेळी ईश्वराच्या रूपानं आलं त्यावेळी त्याचं कार्य वेगळं होतं, परंतु ह्या ब्रह्म संतांच्या न्यायानं ज्यावेळी आलं त्यावेळी त्यांनी काय केलं हो? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, हे कार्य संतांच्याच रूपानं येऊन केलं महाराज. का? की बाबा तिथं ठरवलं की दुर्जनांच्यावर संहार करायचा नाही किंवा सज्जनांचं रक्षण, यातला भाव इथं नाही, इथला भाव वेगळा आहे. म्हणून त्याच न्यायानं संतांच्या रूपानं अवतीर्ण झाले तेच ब्रह्म. मग आता हे ब्रह्म सगळीकडे आहे का नाही महाराज? सगळीकडे भरून उरलेलं ते ब्रह्म, पण तो संतांच्या रूपानं यावं लागलं. आता त्याचं कार्य जे होतं ते कार्य इथं येऊन त्यांनी भोगून ते कार्य आपलं संपवण्याचं काम त्या ब्रह्माच्या न्यायानं केलं महाराज. हे जन कुठंतरी बुडायला लागले. कुठं बुडायला लागलाय? हे जन पंच विषयामध्ये बुडायला लागले. त्याला त्या विषयापासून बाजूला करायला पाहिजे, तर त्या ठिकाणी त्यांचा उद्धार होईल. का? बघा, त्यांचं जे कार्य होतं महाराज, ते जन कुठंतरी बुडायला लागलंय म्हणजे काय? त्या सुखाच्या न्यायानं नको तिकडे बुडायला लागले. सुखाच्या न्यायानं दुसरीकडे आपण हे जन कुठंतरी दुसरीकडे वळायला लागले. विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेह. बाबा त्याची जी दया आली कुणाला आली हो? नारायणाला आली. त्याच न्यायानं त्या नारायणानं त्याच भगवंतानं संतांच्या रूपानं अवतार घेतला. का? विषयाच्या न्यायानं हे सुख बाजूला शोधायला लागले आणि त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांची दया भगवंताला आली आणि त्याच न्यायानं त्या भगवंतानं संतांच्या रूपानं अवतार घेतला महाराज. आता तेच ब्रह्म अगोदर होतं का नाही हो? आताही आहे. संत आता सुद्धा आहेत, माग सुद्धा होतेत, आणि म्हणजे संत या रूपानं सुद्धा होतेत आणि ईश्वराच्या बरोबर सुद्धा होतेत का नाही? प्रत्येक अवतारामध्ये संत आहेत का नाही? तुकोबरायांचं घेतलं समजा, तुकोबरायांचा हा अवतार 5वा अवतार सांगितला गेला. त्याच्या अगोदर नामदेवरायांचा, त्याच्या अगोदर अंगदाच्या ज्ञेयानं, उद्धवाच्या ज्ञेयानं, मग अंगदाच्या अगोदर प्रल्हाद, हे सगळे अवतार म्हणजे तुकोबराय पहिल्यापासून भगवंतांच्या बरोबर ते ब्रह्म होते का नाही महाराज? अगोदर सुद्धा होतेत आणि आता सुद्धा तेच ब्रह्म आहे महाराज. म्हणून त्या ब्रह्माची व्याप्ती किती आहे हो? आलो रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, म्हणजे ते ब्रह्म केवढा आहे हो? आकाशात भरून उरलेला असं ते ब्रह्म आहे महाराज. कुणीतरी त्याची स्तुती करू नये महाराज. कीर्ती मानवाची वर्णू नये म्हणतात. अहो तुकोबारायांची स्तुती आपले जवळचे मित्र आपली स्तुती करतील, मान्यच आहे महाराज, परंतु आपला विरोधक असणारा विरोधकानं स्तुती करावी. काय करावी स्तुती? आपल्या रामेश्वर भट्टाने स्तुती कुणी करावी हो? आपल्या विरोधकानं करावी. रामेश्वर भट्टाने सांगितलं महाराज काय? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. काय त्या ब्रह्माची व्याप्ती आहे बघा. म्हणजे हे संत आधी सुद्धा होते, आता सुद्धा आहेत. ते नाही अशी एक परवा मी कथा ऐकली महाराज. आपले व्यास महर्षीचे ज्यावेळी शुकमुनी उदरामध्ये होते आणि त्या उदरामध्ये असताना ते 12 वर्ष ते पोर लपालं, म्हणजे कुठं लपून राहिलं? कुठं? आपल्या आईच्या उदरामध्ये. बामणाचं पोरे एक खेळाशी भ्यालं
12 वर्ष लपालं रे, आणि ते कापत कापत बाहेर आलं, नागवेची पळून गेले रे. बघा त्यावेळी ते आतमध्ये होतं महाराज. आतमध्ये असताना ते बाहेर आलं नाही, 12 वर्ष बाहेर आलं नाही. का तर आपल्याला संसाराचा संग नको आहे, लपून बसलं महाराज. का तर ते एवढं त्या ठिकाणी, म्हणजे ते पाठीमागचे कोणतरी योगभ्रष्ट असणार का नाही महाराज? योगभ्रष्ट असणार. त्याला कळाला, बाहेरला संसार कळाला, म्हणून ते त्या ठिकाणी थांबलं. आणि ज्यावेळी व्यास महर्षीने आपल्या कमंडलमधली पाणी घेऊन त्याच्यावर शिपटलं उदरावरती, आणि बाबा बाहेर ये म्हणून सांगितलं, त्यावेळी बाहेर ये म्हटल्यानंतर ते आतनं म्हणते, का तुम्हाला काय अडचण आहे? ज्याच्या उदरामध्ये आहे तिला काय त्याचा ताप नाही, तुम्हाला काय अडचण? ती काय बोलत नाही. आणि ती बोलली तर मग आई कसली? आपल्या बाळाला बोलली तर आई कसली? नाही महाराज, शेवटी यावं लागलं, थांबू शकत नाही. आणि ज्यावेळी आलं त्यावेळी कापत कापत बाहेर पळायला लागलं महाराज. त्याच्या पाठीमागं बाप पळायला लागलाय, आणि शुक थांब म्हणून पाठीमागं व्यास महर्षी हाक देतात. आणि त्या हाकेला ओ कोण देते हो महाराज? झाडे वेली ओ देतात. म्हणजे ते ब्रह्म, त्यांची व्याप्ती किती असेल हो, त्याची व्याप्ती किती असेल, ते ओ देतात. आणि ज्यावेळी ते पळून जात असताना त्याच वेळी शुक महर्षीने, व्यास महर्षीने सांगितलं, बाबा जातोस ना, कुठं जा? तर जनकांच्याकडे जा, जनकांच्याकडे जा. कारण का त्याला त्या ठिकाणी अहंकार आला होता महाराज. का माझ्यासाठी ही झाडेवली ओ देतात, हा अहंकार. म्हणजे अहंकार किती येतो बघा, तेवढ्यात अहंकार आला महाराज. बाहेर पडल्या तिथून अहंकार त्याच्या मानगुटावर बसला महाराज. आणि तोच अहंकार त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी झाला. आणि तो अहंकार काढण्यासाठी व्यास महर्षींनी काय सांगितलं, जाता जाता जनकांच्याकडे जा आणि भेट घे. मग आता जनकांच्या जवळ पाहून तिथं गेल्यानंतर त्या आपल्याला कथा माहिती आहे, मी शुक आलोय. त्यांनी सांगितलं काय, ते जनक राजाला सांगितलं मी शुक आलोय. त्यावेळी सांगितलं कोण शुक बिक मी काय ओळखत नाही, आतून संगम तत्वानी म्हणून सांगितलं. म्हणजे संग टाकून ये, संग आहे काय, मी शुक, हा संग त्याला वाटलं. म्हणजे हा संग आहे म्हणून फक्त मी राहिलं म्हटले, शुक आलोय म्हणून सांग. तरी सुद्धा नाही, संगम तत्वाने. म्हणजे शुक हे सुद्धा नाव कुणाचं आहे हो? नाव नाहीच आहे. त्या परब्रह्माला नाव आहे का? नाव नाहीच आहे. ते सुद्धा टाकलं नाही. त्याला काय वाटलं, मी लंगोटी बांधून आलोय म्हणून म्हणत असतील बाबा संग टाकून ये, म्हणून लंगोटी सुद्धा सोडली. तरी सुद्धा मग त्यावेळी ज्यावेळी शेवटला शांत उभा राहिलेत, हा त्यावेळी सांगितलं त्याला आत बोलवून घ्या. म्हणजे शांत उभारलेत का, की बाबा मी आहे असा आहे, म्हणजे मला संग नाहीच कुठला, या न्यायाने ते शांत उभारले. त्यावेळी सांगितलं आत बोलवून घ्या. आणि आत बोलवून घेतल्यानंतर त्याला समजलं की बाबा हा एवढा मोठा नगरीचा राजा, पण तू याला त्या ठिकाणी हे नाही, अहंकार नाही, याला समाधी लागू शकते. म्हणजे आपल्याला सुद्धा हे प्राप्त होऊ शकते. तेवढ्यासाठी त्याच जनकाने सांगितलं तुम्हाला समाधी घेतली पाहिजे. कुठं? तर त्या पर्वतावर. एका त्या पर्वताचं नाव सांगितलं गेलं, त्या पर्वतावर तुम्ही समाधी घेतली पाहिजे. आणि त्यावेळी सुद्धा तुकाराम महाराज होतेच महाराज, असं सांगितलं गेलं. म्हणजे त्याच न्यायानं 5000 वर्षापूर्वी असणारे तुकोबाराय आता सुद्धा आहेत तेच ब्रह्म. या न्यायानं ते ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. कशासाठी आलेत? त्याचं कार्य या ठिकाणी सांगितलं महाराज. दीनजनांचा उद्धार करण्यासाठी संत आलेत महाराज. देवाला आणावा लागतो. संत आपल्या इच्छेनं येतात, आपल्या इच्छेनं जातात. स्वेच्छा प्रारब्ध आहे संतांचं, देवाचं परेच्छा प्रारब्ध आहे. आणि तुम्ही आम्ही अनिच्छा प्रारब्ध आहे. कारण का आपल्याला जरी का इथं यायची इच्छा नसली तरी सुद्धा आपल्याला जन्माला यावं लागते महाराज. आपण म्हणू शकत नाही, संतांनीच म्हणावं काय, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. संतांनीच म्हणावं, आपल्याला तो म्हणण्याचा अधिकार नाही महाराज. आपला पुढला जन्म कसला मिळेल सांगता येत नाही. जसं कर्म झाले ना त्या न्यायानं आपल्याला जन्म मिळतो. कारण अगा कर्मी जे उरावे त्याची सुख दुःख पळावे, तया ते भोगावया यावे देहा एका.
माऊलींनी सांगितले महाराज, जे कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणजे जे कर्म झाले ना तद्वज्ञानानं आपल्याला ते भोगायला येतं महाराज. फक्त संतांनीच म्हणावं का, भक्त आपल्याला इथं यायचं आहे ना, संतांनाच तो अधिकार आहे महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठातून ते संत आलेत आणि आपल्याला सुधारण्याचं काम केलं महाराज. उजळावया आलो वाटा, खऱ्या खोट्याचा निवाडा उजळावया. म्हणजे हे संत अवतीर्ण झालेत महाराज. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीवा. जड आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी. जड जीव म्हणजे जडाचा सुद्धा उद्धार केला, जीवाचा सुद्धा उद्धार केला. कधी कुणी? संतांनीच केला महाराज. मेले माणूस जिथं उठले, कुणाचं काम? संतांचं काम महाराज. भगवंत उठवू शकत नाही, परंतु संतांनी हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती संतांच्या मध्येच आहे महाराज. म्हणून ते संतांचंच कार्य आहे महाराज. त्याच न्यायानं संत या ठिकाणी अवतीर्ण झाले. आम्ही वैकुंठवासी किंवा आले घर ज्या वैकुंठी, कुठून? वैकुंठातून आले तेच संत बाबा. जेणेकरून उजळावया आलो वाटा, नाही तर हे जन कुठंतरी बुडाला लागले, येतो कळवळा, म्हणून या कळवळ्या पोटी संत या ठिकाणी आलेत महाराज. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. लोभ न ठेवता आपल्यावर प्रेम करणारे, प्रीती करणारे फक्त संतच आहेत महाराज. संताशिवाय इतर कोणीही आपला उद्धार करणार नाही. देव सुद्धा आपला उद्धार करणार नाही महाराज. पहिल्यांदा आपल्याला शरण जायला पाहिजे ते संतांना शरण जाणार. कारण का? संतांच्या रूपानं श्री गुरूंच्या न्यायानं जर का आपण शरण गेलो तरच आपल्याला भगवंत प्राप्त होतो. पहिल्यांदा भगवंत जर का प्राप्त झाला तर भगवंत आपल्या ठिकाणी असणारं अज्ञान दूर करणार नाही. नामदेवरायांना भगवंत प्राप्त झालता अगोदर काय? संत प्राप्त झालतेत, गुरु प्राप्त झालतेत, अगोदर भगवंत प्राप्त झालतेत. परंतु भगवंतानी उद्धार केला नाही महाराज. भगवंतानी सांगितलं काय? ज्यावेळी त्या नामदेवराय संत मांदियाळेमध्ये कच्चे ठरले गेलेत, त्यावेळी त्यांना सांगितलं तुम्ही गुरु करून घ्यायला पाहिजे. त्यावेळी रडत भगवंताकडे गेले, मला गुरु करायची काय गरज आहे, मला भगवंत प्राप्त आहे. तर त्यावेळी भगवंतानी सांगितलं तुला गुरु करून घेतलाच पाहिजे. कारण का? गुरुशिवाय आहे का? नाही महाराज. गुरुशिवाय तरण्याची नाही म्हणतात. गुरुशिवाय प्राप्ती हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते प्राय. तेने साधती साधने तुटती भावाची बंधने. कधी? संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते वाही. बैसता संतांचे संगती कळो आले कमलापती. आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. आपलं कोणीही राहत नाही महाराज संतांच्या शिवाय. म्हणजे संतांना शरण गेलं पाहिजे. तद्वज्ञानानं संत आपल्या ठिकाणी अवतीर्ण झालेत आणि ह्या जड जीवाचा उद्धार करण्याचा. उद्धराया आले दीनजना. आता दीन म्हणजे कोण हो? दीन म्हणजे दुबळे. म्हणजेच कोण? दीन म्हणजे कोण? गरीब नाही महाराज. दीन म्हणजे गरीब नाहीत, तर गरीब परमार्थातला गरीब वेगळा आणि व्यवहारातला गरीब वेगळा. परमार्थात वेगळा म्हणजे परमार्थात दीन कुणाला म्हटलं गेलं? ज्याची इंद्रिय ताब्यात नाही त्याला दीन म्हटलं गेलं. जो इंद्रिय अधीन आहे ना त्याला दीन म्हटलं गेलं. आपली इंद्रिय ताब्यात आहेत का महाराज? पंच विषयाच्या न्यायानं 5 देह आपले पळत्यात महाराज. बघितला? शब्दाच्या न्यायानं कान नको ते ऐकण्याकडे पळतात, धावतात का नाहीत? शब्दाच्या न्यायानं, रूपाच्या न्यायानं डोळे आपले धावतात का नाहीत? म्हणजे हे देह आहेत ना, हे पंचदेह त्या विषयाच्या न्यायानं प्रत्येक सगळ्या पंच विषयामध्ये धाव घेतात. म्हणून आपली त्या ठिकाणी अधोगती आहे महाराज. पंच विषयाच्या न्यायानं आपण धावायला लागलोय, त्यामुळं आपल्याला दीन म्हटलं गेलं. दीन का? संतांच्या ताब्यात इंद्रिय होते का? इंद्रियाच्या ताब्यात संत होते महाराज. इंद्रियांच्या ताब्यात आहेत ते आपण. तुका म्हणे दुबळी कोण कोण म्हणतात ऐसे जागविले साधूजन.
ते आपल्या ह्याच्यातलं चरण आहे, वासुदेवातलं चरण आहे. ऐशे जागविले जन होती जाती तयापासून, तुका म्हणे दुबळी कोण कोण गेले वासुदेवासी विसरून निघा. म्हणजे जे वासुदेवाला विसरून गेलेत ना ते दुबळे, ते दिन. म्हणजे आपल्या ठिकाणी आपली इंद्रिय ताब्यात नसल्यामुळं आपलं मन काय व्हायला लागले हो, धावायला लागले महाराज. नको तिकडं मन धावते. आपली सगळीच इंद्रिय मनाच्या ज्ञानानं धावतात, त्यामुळं आपल्याला दीन म्हटलं गेलं. मग अशा दीन जणांचा उद्धार करण्यासाठी संत या ठिकाणी आलेत. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. आणि दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं बघा, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घे वदनी किंवा नाम घेता वदनी दोष जाती. कुणाचं नाम घ्यायला सांगितलं? संतांचं नाम घ्यायला सांगितलं महाराज. ब्रह्मादिक म्हणजे कोण हो? जे इतर देव आहेत ना ते देव सोडून, आता इतर देव जे हे अवताराला आलेले हे देव वेगळे, आणि जे पूर्वीचे असणारे ब्रह्मादिक, इंद्रादिक, इंद्र, चंद्र, महेंद्र हे जे देव आहेत ना ते देव सुद्धा कुणाची वाट पाहतात हो? तर या ब्रह्मादिकांची वाट पाहतात. का? त्यांचे वंदिती पायवनी, त्यांच्या पायाची वाट पाहतात का बाबा. संत चरण राज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. तद्वज्ञान त्यांच्या पायवनी, म्हणजे त्यांचा पदस्पर्श आपल्याला मिळावा असं ही ब्रह्मादिक सुद्धा वाट पाहतात महाराज. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडून या कर तिष्ठ तसे. कुणाची? त्या संतांची महाराज. हे संतांची वाट पाहतात. कोण? यमधर्म. ज्या यमाला आपण घाबरतो तो यमधर्म सुद्धा कुणाची वाट पाहतोय? त्या संतांची वाट पाहतात महाराज. का? हे जन म्हणजे त्या यम कसा आहे हो, दंड घेऊन आहे, आणि तो काय करतोय हो, पापी दुराचारी असेल त्यांना काय करतो तो? मारिती, झोडीती, यमाचे किंकर. बाबा त्यांना ते गिराईक गावाला लागते. पण तू असे जे संत आहेत ना त्यांची पायवणी कधी आपल्याला मिळत नाही, ते आपल्याला मिळावं म्हणून त्यांची आशा करणारे ते संत आहेत महाराज. त्या संतांची आशा करणारे ते देव आहेत, इंद्रादिक देव. म्हणून ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. नाम कुणाचं? तर संतांचं नाम. कसं घ्यायला पाहिजे? अंतकरणापासून संतांचं नाम घेतलं पाहिजे म्हणाल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. आपण भगवंताचं नाही तर आपल्या दिंडीमध्ये सतत नामस्मरण कुणाचं करायला सांगितलं? भगवंत सुद्धा सांगतो महाराज काय? माझे भक्त गाती जेते, नारदा उभा मी तेते. कुठं? माझं जे भक्त गातात ना कुणाचं नाम? तर संतांचं नाम घेतात ना त्या ठिकाणी उभा आहे म्हणतात भगवंत. नाही महाराज, आपल्याला सुद्धा नाम घेताना माझ्या भक्ताचं जे नाम घेतील त्या ठिकाणी आपण आहे म्हणतात महाराज. म्हणजे संतांचं नाम घेतलं तर काय होईल हो? तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. संतांचा जप केला ना तर आपली पापे सगळी निघून जातात महाराज. संतांच्या न्यायानं संतांचा जप केला तर पापे निघून जातात महाराज. मग सांगा त्यांचं भगवंताचं नाम म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं महाराजनी काय? ब्रह्मादिक संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. भगवंताचं नाही तर संतांचं नाम घेतलं ना तर काय होते हो? आपले दोष निघून जातात म्हणतात महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. त्यांचं नामस्मरण केलं तर आपले जे असणारे दोष आहेत ना ते दोष पळून जातात महाराज. नामदेवराय म्हणतात बाबा हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. बघा
संतांची कृपा कशी आहे हो महाराज. एखाद्या संतांच्या कृपेचं आपण जर का वर्णन करायचं झालं, संत कृपा ही अगाध आहे महाराज. संत कुणावर कृपा करणार नाही असत नाही महाराज. जो कसाही असो, दुराचार्य असो किंवा विषयी आसक्त असा असणारा कोणीही असला तरी त्याच्यावर कृपा करायचं काम संत करतात महाराज. आपल्याला माहिती आहे आपल्या तुकोबरायांना किती छळ केला मुंबाजी बुवानी, तरी सुद्धा त्याच्यावर कृपा करायचं काम केलं काय नाही महाराज. नाही, त्यांनी ज्याच्यावर कृपा केली, आपल्या ज्ञानोबरायांनी कुणावर कृपा केली महाराज, रेड्यावर कृपा केली महाराज, केला का नाही. आणि त्याच्या मुखातून ऋग्वेद वगैरे बोलवून घेतले महाराज. पशुवर सुद्धा होता तुमची कृपा, पशु बोले वेद, पशुकडून सुद्धा वेद बोलायचं काम केलं महाराज. कधी संतांनी महाराज. म्हणजे संत कृपे त्वरित उद्धरती. संतांची कृपा झाली ना त्वरित म्हणजे लागलीच उद्धरायचं काम संत करतात महाराज. वेळ लागत नाही. कधी संतांच्या बैसता, संतांची संगती, संतांची संगत व्हायला पाहिजे महाराज. संतांची कृपा व्हायला पाहिजे. संतांची कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले, बाप रखमा देवीवर विठ्ठले, भक्ता दिदले वरदान. कुणी संतांनी महाराज. कृपा व्हावी कुणाची? संतांचीच महाराज, दुसऱ्या कुणाची आपल्यावर संतांची. आणि नाम श्री गुरूंची कृपा, अंतःकरून कृपा सांगितली, ईश्वर कृपा सांगितली, परंतु त्यातल्या त्यात ह्या चारी कृपामध्ये महत्वाची आहे ती संत कृपा महाराज. संत कृपा झाली इमारत फळा आली. ही इमारत कशामुळे फळाला आली आहे हो? संतांच्या कृपेनंच आलेली आहे महाराज. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, सगळ्या अभंगाच्या माध्यमातून ती कृपा सांगितली महाराज. म्हणजे कितीही दुराचारी बघा, आता वास्तविक पाहिलं तर आपण पाठीमागचा इतिहास पाहिला तर आपले वाल्याकुळी किती दुराचारी होता हो, किती दुराचारी होता. त्याच्यावर कृपा केली का नाही? नारद महर्षींनी त्याच्यावर कृपा केली का नाही महाराज? वाल्याचा वाल्मिकी केला. कुणी केला? संतांच्या क्षणाचा संग लागला महाराज. किती संग लागला? क्षणाचा संग. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा सारिके आपणा पारिके नाही ते. आपल्या सारखं त्वरित करण्याचं काम त्वरित उद्धरती. वेळ नाही महाराज, काळ वेळ उच्चारिता नाही. म्हणजे काळ वेळ लागतच नाही महाराज. संतांच्या संगतीत गेलो तर आपल्याला संतांची प्राप्ती जर का झाली तर आपला उद्धार लागलीच होऊ शकतो महाराज. तद्वत न्यायानं बाबा त्या संतांच्या न्यायानं होका दुराचारी विषयी आसक्त बऱ्याच पाठीमागच्या पाहिल्या तर आपला वाल्याकुळी झाला, आजामेळा झाला, प्रत्येकाची उद्धार संतांनी करायचं काम केले महाराज. बरेच आपण पाहिलं तर आता वेळ पुढे हळूहळू निघून गेलेली आहे. म्हणजे संत कृपे त्वरित, संतांची कृपा होता तुमची कृपा, पशु बोले वेद, पशुसुद्धा वेद बोलू शकतो महाराज. तद्वत न्यायानं संतांची कृपा झाली तर आपल्याला त्या ठिकाणी आपला उद्धार होऊ शकतो महाराज. आणि एवढंच नाही तर नामदेवराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, अखंडित नामा वास त्यांची पाहे, निशिदिनी ध्याये सत्संगती. जर का संतांच्या संगतीत तेवढ्यापुरतं येऊन चालेल का महाराज? आपला उद्धार तेवढ्यापुरता होईल का महाराज? निशिदिनी ध्याये सत्संगती. नाही, रात्रंदिवस संतांच्या संगतीत राहिलं तर आपला उद्धार होऊ शकतो महाराज. कधी? रात्रंदिवस राहायला पाहिजे. नाही तेवढ्यापुरतं नाही महाराज. आपला हरिपाठामध्ये सांगितलं, देवाचे द्वारे उभा क्षणभरी. पहिल्यांदा क्षणभर सांगितलं आणि शेवटला काय सांगितलं? रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे जरा अर्ध घडी म्हणजे अर्धा वेळ सुद्धा, अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहून नकोस म्हणतात. परंतु इथं सांगताना सुद्धा तेच सांगितले महाराज संतांनी की बाबा त्या संतांची जर का एकदा संगत लागली ना तो राहूच शकणार नाही महाराज. त्या पारमार्थिक सत्तेवर गेल्यानंतर आपल्याला परत व्यावहारिक सत्तेवर येऊ शकेल का? तो जीव नाही येणार महाराज. तद्वत न्यायानं इथं नामदेवराय सांगतात, अखंडित नामावास त्यांची पाहे, निशिधिनी ध्यायेत सत्संगती. संतांच्या संगतीत राहायला पाहिजे महाराज. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, आणि कमी देवा कायेने.
गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडीने. वैष्णवांच्या संगतीत राहायला पाहिजे, वैष्णव ओळखून राहायला पाहिजे. वैष्णव नुसता कोण आहे एवढं जाणून नाही महाराज, वैष्णवाची संगत होऊन त्याची ओळख होणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी. नाहीतर कुणाच्या तरी आपण पाठीमागून जाऊन चालेल का महाराज? ते संत ओळखायला शिकलं पाहिजे महाराज. त्यासाठी आपल्याला बरीच पाठीमागं साधना सांगितली. मलदोष जायला पाहिजे, विक्षेप दोष जायला पाहिजे. आणि हे 2 दोष गेल्यानंतर आपल्याला आपले श्रीगुरू आपोआप भेटतात महाराज. तो 3रा दोष जाण्यासाठी आवरण नावाचा दोष गेल्यानंतर आपल्याला श्रीगुरू भेटतात. आणि त्या श्रीगुरूंची आपल्याला प्राप्ती झाल्यानंतर आपलं अज्ञान दूर होतं. आणि ते अज्ञान दूर झाल्यानंतर आपल्याला त्या संतांची संगत आपल्यापासून दूर जाऊ शकत नाही महाराज. आपलं अज्ञानच आपल्याला फार महत्त्वाचं आहे महाराज. तेच तेवढं पहिलं जायला पाहिजे. अज्ञान, मी कोण आहे याचा करावा विचार म्हणेत ज्ञानेश्वर निवृत्तीचा. तद्वज्ञानानं आपलं अज्ञान जर का गेलं ना राहतं तर ज्ञानच राहतं महाराज. आणि त्याच न्यायानं संतांची संगत घडताना आपला उद्धार त्या ठिकाणी होतो. परंतु त्यावेळी आपली अवस्था त्या पारमार्थिक सत्तेवर राहते महाराज. तद्वज्ञानं इथं आपले नामदेवराय सांगतात, ना अखंडित नामा वास त्यांची पाहे निशिदिनी ध्याये सत्संगती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घे वदनी दोष जाती. झालेली सेवा तुम्हा सरस्वती सज्जरांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी